Hello everyone, welcome to Angel One स्टॉक प्रोफाईल ओव्हरव्ह्यू. कोणत्याही स्टॉकचं प्रोफाईल चेक करताना तुम्ही त्याचा वॉचलिस्टमध्ये जाल आणि वॉचलिस्टमध्ये ज्या कोणत्याही स्टॉकचं तुम्हाला प्रोफाईल चेक करायचं आहे त्या स्टॉकला तुम्ही वॉचलिस्टमध्ये ॲड कराल. इट्स एक्झाम्पल मी HDFC बँकचा स्टॉक वॉचलिस्टमध्ये ॲड केला. त्यामध्ये बघा फर्स्ट नंबरला मला HDFC बँक माझा स्टॉक दिसतोय. ऑलरेडी इथे बघा 12 क्वांटिटी मेन्शन आहे. म्हणजे ऑलरेडी HDFC बँकचे 12 शेअर्स हे माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. त्या स्टॉकवरती मी क्लिक केलं, की त्यानंतर बघा मला एक त्या स्टॉकची प्रोफाईल विंडो बघायला मिळते. त्याला जर तुम्ही वरती स्क्रोल केलं तर ती एक्सपांड होईल. त्याच्यामध्ये बघा ओव्हरव्ह्यू, टेक्निकल्स, डेरिव्हेटिव्हज आणि फंडामेंटल असे 4 सेक्शन आहेत. ओव्हरव्ह्यूमध्ये बघा सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लाईव्ह प्राईसचं बिडिंग बघायला मिळतं आहे. बायर्स आणि सेलर्स कशाप्रकारे पार्टिसिपेट करताय, कशी आत्ता सप्लाय डिमांड चालू आहे. त्याचा ओपन, हाय, लो आणि क्लोज ह्या प्राइजेस तिथेच मेन्शन केलेल्या आहेत. राईटला स्क्रोल केलं तर त्याचा स्टार्टचं तुम्हाला चार्ट बघायला मिळेल. 1 डेचा असेल, 1 वीकचा असेल, तुम्ही चेक करू शकता. ते झालं की त्याच्या खाली जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं, तर आज दिवसभरामध्ये त्या स्टॉकची ॲव्हरेज ट्रेडेड प्राईस काय आहे, ते तुम्हाला बघायला मिळेल. ती जवळ-जवळ 1002च्या आसपास आहे. ठीक आहे. ॲव्हरेज ट्रेडेड प्राईस. जवळ-जवळ 1,15,00,000 शेअर्सचं व्हॉल्यूम आज ट्रेड झालेलं आहे. ठीक आहे. आज दिवसभरातलं ओपन हाय त्याचं तुम्हाला बघायला मिळेल. तो आज दिवसभराच्या हाय आणि लोच्या सेंटरला ट्रेड करतोय. आणि 52 वीक हाय लोमध्ये तो बघा त्याचा 52 वीक हाय 1020 आहे. त्या 52 वीक हाय म्हणजे लास्ट एका वर्षाच्या हायच्या आसपास ट्रेड करतोय. त्यासोबत पुढचा सेक्शन येतो तो म्हणजे नो युअर स्टॉक. म्हणजे तुमची कंपनी नक्की आहे तरी काय? काय बिझनेस आहे त्यांचा? तर बघा लार्ज कॅप स्टॉक आहे. बँकिंग सेक्टरमधली प्रायव्हेट बँक आहे. हे त्यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे. स्टॉकचा बघा शॉर्ट टर्म माईल्ड पॉझिटिव्ह आहे. लाँग टर्मसुद्धा माईल्ड पॉझिटिव्ह आहे. कंपनीचं मार्केट कॅप बघा 15,43,000 कोटींच्या आसपास कंपनीचं मार्केट कॅप आहे. इंडियातली सर्वात मोठा बँक आहे. बँकिंग स्टॉक आहे लक्षात ठेवा. ते झाल्यावरती त्याखाली तुम्हाला बघा त्याच्या कंपनीवरचं ॲनालिस्टचं रेटिंग बघायला मिळेल. मग जेवढे ॲनालिस्ट जवळ-जवळ 10 ॲनालिस्ट ह्या स्टॉकला कव्हर करतायत आणि त्यातल्या जवळ-जवळ 80% ॲनालिस्टचं टार्गेट प्राईस ॲव्हरेज ही 1124 आहे आणि एक्स्पेक्टेड आहे की हा स्टॉक बाय केला पाहिजे आणि तो स्टॉक इथून पुढे बुलिश राहील, असं त्या ॲनालिस्टचं रेटिंग आहे. जे टोटल 10 ॲनालिस्ट त्याच्यावरती रिसर्च करतायत, त्या 10 ॲनालिस्टचं ॲव्हरेज टार्गेट प्राईस ही ₹1124 आसपास आहे. ठीक आहे. त्यासोबत तुम्हाला त्या स्टॉकची प्राईस समरी बघायला मिळेल. स्टॉक रिसेंटमध्येच 52 वीक हायच्या आसपास जाऊन आलेला आहे. आजचा परफॉर्मन्स सेक्टरच्या कंपॅरिझनमध्ये बेटर आहे आणि कन्झिक्युटिव्ह गेन अशी त्याची प्राईस समरी आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यासोबत त्या स्टॉकच्या सर्व न्यूज तुम्हाला इथेच बघता येतील. स्टॉक्स रिलेटेड ज्याही न्यूज असतील, सेक्टर रिलेटेड न्यूज असतील तुम्हाला इथे चेक करता येतील. त्या पर्टिक्युलर HDFC बँकमधले जेवढे इव्हेंट्स आहेत, जेवढ्याही कॉर्पोरेट ॲक्शन्स आहेत, त्या तुम्हाला इथे व्हिजिबल आहेत. तुम्ही जर त्याला डिटेलमध्ये ओपन केलं, तर कंपनीने कधी बोनस दिलेला आहे, कधी डिव्हिडंड दिलेला आहे, किती रुपयांचा डिव्हिडंड दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, की 25 जुलैला कंपनीने ₹5 डिव्हिडंड अनाउन्स केला होता. त्यानंतर तुम्ही बघू शकता बघा रिसेंटमध्ये 18 ऑक्टोबरला कंपनीची बोर्ड मीटिंग होती किंवा क्वार्टरली रिझल्ट्स त्या दिवशी अनाउन्स झाले आहेत लक्षात ठेवा. सो ज्याही अपकमिंग बोर्ड मीटिंग्स असतील त्याचे सर्व इव्हेंट्स तुम्हाला इथे व्हिजिबल आहेत. त्यासोबत बाकी कोणते म्युच्युअल फंड्स ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत त्यांची नावं तुम्हाला खाली बघायला मिळतील आणि त्या सेक्टर रिलेटेड सिमिलर स्टॉक्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण थोडंसं टेक्निकलकडे जाऊया. टेक्निकल्समध्ये सर्व इंडिकेटर स्पेसिफिक जर तुम्हाला काही नॉलेज पाहिजे असेल, तर त्या सर्व टेक्निकल स्क्रीनर्सचे इंडिकेटर्सच्या डिटेल्स तुम्हाला इथं टेक्निकल सेक्शनमध्ये मिळणार आहेत. प्रत्येक स्टॉकचं तुमचं समरी असेल, RSI असेल, MACD असेल, त्याचे सिग्नल्स, त्याची स्ट्रेंथ तुम्हाला इथे बघायला मिळेल. प्रत्येक स्टॉकची टेक्निकल स्ट्रेंथ किती आहे, त्याचा स्कोअर तुमच्यासमोर त्यांनी मेन्शन केलेला आहे. आउट ऑफ 100 HDFC बँकचा टेक्निकल स्कोअर हा 57च्या अराउंड आहे लक्षात ठेवा. सो ज्याचा स्कोअर 70च्या अभाव असतो, 60च्या अभाव असतो, यू कॅन से त्या स्टॉक्सना पॉझिटिव्ह टेक्निकल म्हणलं जातं आणि ज्यांचा बिलो 50 जातो त्यांना आपण निगेटिव्ह टेक्निकल म्हणतो लक्षात ठेवा. सो अकॉर्डिंगली तुम्हाला स्टॉक्सचा प्राईस मुवमेंट रिसेंट डेजमध्ये कशी झाली आहे त्याची तुम्हाला आयडिया येते. त्यासोबत बघा त्यांचं तुम्ही सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज चेक करू शकता. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज चेक करू शकता आणि त्याच्यावरून ते बुलिश आहेत का बिअरिश आहेत त्याची तुम्हाला आयडिया मिळेल. वेगवेगळे ऑसिलेटर्स आहेत त्यातले बघा टोटल जेवढे ऑसिलेटर आहेत 6च्या 6 आउट ऑफ 9 6 ऑसिलेटर्स हे बुलिश दाखवत आहेत HDFC बँकच्या केसमध्ये. त्याच्या पिवोट लेवल्स तुम्ही बघू शकता. सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल्स तुम्हाला पिवोटच्या बघायला मिळतील आणि सगळ्यात इंटरेस्टिंग ते म्हणजे व्हॉल्यूम आणि डिलिव्हरी, की रोज किती स्टॉक ट्रेड होत आहेत आणि त्यातल्या किती स्टॉक्सची डिलिव्हरी घेतली गेली आहे
त्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये अवेलेबल आहेत. त्यासोबत तुम्ही जर डेरिव्हेटिव्ह सेक्शनमध्ये गेला तर त्या पर्टिक्युलर स्टॉकच्या डेरिव्हेटिव्हजचा पूर्ण डेटा आहे. मग त्या स्टॉकचा डेरिव्हेटिव्हजच्या ओपन इंटरेस्टवरून तो स्टॉक बुलिश आहे किंवा बिअरिश आहे, त्या स्टॉकचा ट्रेंड डेली बेसिसवरती असेल, वीकली बेसिसवरती असेल, तो त्याचा ट्रेंड ओपन इंटरेस्टचा कसा आहे त्याची तुम्हाला इथे आयडिया बघायला मिळते. आणि त्याचं तुम्ही स्ट्राईक प्राईज वाईज ऑप्शन्सचा बिल्डअपसुद्धा इथे बघू शकता. आणि लास्ट पार्ट येतो तो म्हणजे कंपनीच्या फंडामेंटल्सचा. मग फंडामेंटल्समध्ये त्या स्टॉकची क्वालिटी किती आहे, व्हॅल्युएशन किती एक्सपेन्सिव्ह आहे, फायनान्शियल ट्रेंड्स किती आहेत, त्याचं तुम्हाला नॉलेज मिळेल. त्यासोबत सर्व कंपनीचे फंडामेंटल रेशोज, कंपनीचे सर्व शेअर होल्डिंग पॅटर्न्स, ह्या सर्व गोष्टी ह्या फंडामेंटलच्या स्क्रीन्सवरती विजिबल आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही फुटर साईडला चेक केलं तर त्या स्टॉकची ऑप्शन चेन तुम्हाला इथूनच ॲक्सेसेबल होते. तुम्ही चार्ट पण इथेच ॲक्सेसेबल आहे. तुम्ही जर चार्टवरती क्लिक केलं तर तुमचा डायरेक्ट त्या पर्टिक्युलर स्टॉकचा चार्ट ओपन होईल. तुम्हाला पाहिजे असेल त्या टाईम फ्रेमवरती तुम्ही तो चार्ट चेक करू शकता. लेट एक्झाम्पल मी 1 डे चार्ट सेट केला. मी HDFC बँकला मला 1 डे चार्टसुद्धा इथे चेक करता येईल. ठीक आहे. सिमिलरली तुम्ही जर फुटरमध्ये अजून चेक केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये स्टॉक SIP हा सेक्शनसुद्धा बघायला मिळेल. ठीक आहे. तर या स्टॉकमध्ये तुम्हाला एव्हरी मंथ एक स्टॉक विकत घ्यायचा असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असेल, यू कॅन क्लिक ऑन स्टॉक SIP. स्टॉक SIPमध्ये तुम्हाला अमाऊंट वाईज करायची असेल किंवा क्वांटिटी वाईज करायची असेल, तुम्ही ते सेटअप करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक क्वांटिटी एंटर केली आणि त्यानंतर SIPची डेट सिलेक्ट करा की दर महिन्याच्या 16 तारखेला माझी ह्या स्टॉकमध्ये SIP झाली पाहिजे. तुम्ही कन्फर्म करून SIPची ऑर्डर प्लेस केली तर दर महिन्याच्या 16 तारखेला तुमचा एक HDFC बँकचा स्टॉक ॲटोमॅटिकली डीमॅट अकाउंटमध्ये असलेल्या पैशांथ्रू विकत घेतला जाईल, लक्षात ठेवा. सो दिस इज हाऊ तुम्हाला ही स्टॉक SIP सेटअप करता येते. आणि जरी कॅन्सल जरी करायची असेल तरी ऑर्डर सेक्शनमधून ही SIP तुम्हाला इझिली कॅन्सलसुद्धा करता येते, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो दिस इज हाऊ इज ऑल अबाउट द स्टॉक प्रोफाईल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत अबाउट बाय अँड सेल आणि ऑर्डर टाईप्स. थँक्यू.